हे बघा छान मस्त इथे आपले आलू पराठा रेडी आहेत आणि तुम्हाला हे वाटतं असेल करपलेलं जळलेलं बिलकुल नाही, खूप छान लागतं आहे, ते पण खूप टेस्टमध्ये छान वाटतं आहे, कच्चं नाही आहे मेन म्हणजे, आणि खूप सॉफ्ट आहे. तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता, गरम गरम बनवा, टिफिनला द्या, चालेल. नॉर्मल आपण जो लाटून करतो ना त्यापेक्षा तर हा खूप सॉफ्ट आहे. सो येस, तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. आज मी तुमच्याबरोबर जो व्हिडिओ शेअर करते ना तो बऱ्याच दिवसांपासून मला बनवायचा होता. ते म्हणजे आपण आलू पराठा तर खातो, पण आजकाल एक नवीन व्हिडिओ आलेला आहे की आलू पराठा आपण बॅटर स्टाईलनी, म्हणजे जसं आपण डोसे बनवतो त्या पद्धतीने. तर ते मी ट्रायल करते आणि म्हणजे केलेलं आहे ऑलरेडी, तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि एक फक्त टिप देईल मी तुम्हाला त्याच्यामध्ये की थोडंसं आपण जेव्हा पिठामध्ये सगळ्या गोष्टी टाकतो तर मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे, पण थोडंसं मीठ माझ्याकडनं कमी झालं होतं आणि माझे सगळे पराठे बनवून झाल्यानंतर मी टेस्ट केलं तेव्हा मला थोडंसं आणी वाटलं. तर जवळपास तिथे मी व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला की थोडंसं तिथे तुम्हाला जास्त मीठ टाकायचं आहे. मग माइंड ब्लोईंग, आणि खरंच इतके छान लागतात ना, आणि एवढे नरम आहे, इतके सॉफ्ट, म्हणजे डोसा इडलीपेक्षा उत्तपमपेक्षाही सॉफ्ट असतात ते. तर मला असं वाटतं तुम्ही नक्की बनवा, खूप छान लागतं. आणि एक जरी खाल्लं ना तर आपण आलू पराठा खातो त्यापेक्षाही जास्त पोट भरतं आपलं. तर येस, तुम्ही बनवा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेत आणि त्याच्यामध्ये हळद, थोडीशी धण्याची पावडर, लाल मिरची म्हणजे कलर येण्यासाठी वेगळी आणि तिखटपणा असलेला वेगळा, त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे मीठ, असं हे सगळं घेतलं. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. नाहीच काही तर तुम्ही फोडणी पण दिली अशाच भाजीला तरीही चालेल. ते थोडंसं थंड झालं, आपण जसं आलू पराठा बनवतो सेम स्टफिंग मी इथे वापरलेलं आहे. इथे मी थोडं साईडला काढून ठेवते. आता कोरडं पीठ घेतलं आहे, साधारण इथे 1 वाटी पेक्षा थोडंसं कमी. ओके, एवढं मी याच्यामध्ये पीठ घेतलेलं आहे. आणि आपण जसं बॅटर बनवतो तसंच याच्यामध्ये मीठ घालते. तर हे मीठ जे ना हे थोडं कमी आहे, मी तर सजेस्ट करेन अर्धा चमचा मीठ नक्की घाला. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि मळायचं नाही आहे, ऑफकोर्स बॅटर तयार करायचं आहे, पण खूप पातळ पण नको. साधारण मला याच्यासाठी म्हणजे 1 वाटी पिठासाठी मला 1 ग्लास पाणी पूर्ण लागलं. आणि जसं जसं तुम्ही मिक्स कराल तुम्हाला पण एक आयडिया येईल की तुम्हाला कसं हवं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे कांदा, तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची कापून टाकली तरीही चालेल, आणि त्यानंतर कोथिंबीर. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याकडे जी भाजी आहे ती भाजी आपण याच्यामध्ये टाकूया. तर एक साधारण थोडासा अंदाज घ्यायचा, सगळी भाजी एकसाथ नाही टाकायची, की आपल्याला किती भाजी लागेल, मग पुन्हा ती मिक्स करायची आणि पुन्हा आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी बघायची की किती पाहिजे. त्याच्यामुळे जेही कराल पहिल्यांदा जर करत असाल तर थोडंसं विचारपूर्वक, थोडंसं म्हणजे एक अंदाज घेऊन करायचा. आता इथे मी बटर टाकलेलं आहे, किंवा मग तुम्ही तूप पण, मी इथे तूप टाकलेलं आहे सॉरी, आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बटरचा ॲड करू शकतात, तेल वापरू शकतात. पण तूप जर असेल तर ऑफकोर्स आपला पराठा हा जास्त फ्लफी आणि खूप चांगल्यापैकी बनतो. तर इथं 1 पळीने आपल्याला असं हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. थोडं जाड असेल तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. आणि इथे माझ्याकडे तूप पण तुम्ही बघू शकता. आणि हे इतकं सॉफ्ट असतं ना की जेव्हाही ते ड्राय होईल किंवा ते असं थोडंसं मॉइश्चर कमी होईल ना, याला पलटताना खूप विचारपूर्वक पलटा, कारण की हा प्रचंड सॉफ्ट असा पराठा होतो. आणि मी तर रेकमेंड करेल की मुलांना ऑफकोर्स टिफिनमध्ये द्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं झाकून पण ठेवू शकता, जेणेकरून ते व्यवस्थित शिजलं जाईल. कसं आहे की हे कच्चं पीठ आहे, ते कच्चं राहायला नको, मुलांना त्रास होईल, पोट दुखू शकतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे काही फर्मेंटेशन नाही आहे, काही नाही आहे, डायरेक्टली आपलं पीठ आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला शिजलं गेलं पाहिजे. तर थोडासा वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर पलटवायचं आहे, तुम्हाला एकदम हलक्या हाताने पलटवायचं आहे आणि हे साईडला काढून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे 3 करून घेतलेले आहेत आणि खूप छान लागतात, खूप मऊ आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे आलू पराठा खातो ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने हे चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, टिफिनला सुद्धा आपण देऊ शकतो, कारण की ते टिफिनला खाल्लं तरी असं घशात अडकेल असं काही नसतं. खूप छान लागतं हे आणि मस्त. तुम्ही पण करून नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.